चला मॅचला सुरुवात करा. दोन्ही टीम्स आम्हाला वेळे संदर्भात सहकार्य करा. या सध्या मात्र मॅचला सुरुवात होते. या ठिकाणावर ना सुनील म्हात्रे सर मॅन फ्रॉम पिंपलास त्यांचा इशारा या ठिकाणी आपण पाहतोय. गेम ऑन. खेळाला सुरुवात. षटक क्रमांक पहिला आणि षटकातील पहिला बॉल टाकण्यासाठी महेश काबूकर बॉलिंग ट्रॅकवर सज्ज झालाय. पहिलाच बॉल हवेमध्ये क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी. संदीपच्या माध्यमातून अप्रतिम झेल. पहिला बॉलवर मोठी विकेट. खंडू पाटील बॅक टू द डगआउट. पहिली विकेट. अतिशय महत्वाची विकेट पहिल्याच बॉलवर त्या ठिकाणी महेश काबूकरच्या नावावरती ही विकेट आपण पाहतोय. खंडू पाटील खरं तर एक विस्फोटक फलंदाज आहे, परंतु त्याला परतावं लागलंय पहिल्या बॉलवर. आणि संदीप मालीची देखील प्रशंसा होईल ज्या अंदाजाने हा झेल कंप्लीट केलाय. या बॉलचा बॉल भरपूर चांगला होता. अजून एक चांगला बॉल त्या ठिकाणी पाहायला मिळतोय. महेश काबूकर म्हटला की नक्की सातत्याने इम्प्रेस करत आलाय, मग संघ कोणताही असो. आणि या बॉलेस देखील सुरुवात आतापर्यंत चांगली करून दिली आपल्या टीमला. या बॉलेचा बॉल हलक्या हाताने खेळून काढला. इनफिल्डच्या आतमध्ये बॉल स्टॉप केला गेलाय संदीपच्या माध्यमातून आणि त्या दरम्यान सिंगल कंप्लीट. दिनेश पाटील अकाउंट ओपन करतोय स्वतःचं, त्याचबरोबर संघाचं देखील. पहिली धाव बालाजी स्पोर्ट्स हरवली पाटा टीमसाठी. सुरुवात चांगली तर शेवट चांगला असं म्हटलं जात आहे, परंतु क्रिकेट आहे पूर्णपणे अनिश्चिततेचा खेळ, ज्यामध्ये आतापर्यंत सुरुवात तर चांगली झाली आहे, परंतु वार आणि त्यानंतर पलटवार पाहायला मिळेल का. षटकातील पुढचा बॉल. या बॉलचा बॉल भरपूर आधी बॅट फिरवली गेली. बॉल अगदी उशिराने येतोय. शरीराचा वेध घेणारा चेंडू लेग बायच्या स्वरूपात ही धाव कंप्लीट झाली आहे. व्हेरिएशन विविधता आहे त्या ठिकाणी महेश काबूकरकडे, ज्या अंदाजाने प्रत्येक बॉल मागे काहीतरी नवीन पाहायला मिळतंय. चांगली गोलंदाजी आतापर्यंत आपण पाहतोय महेश काबूकर या गोलंदाजाच्या माध्यमातून. या वेळेस रिवर्स अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न. फटक्या मागे चुकीची निवड म्हणावी लागेल, कारण पुन्हा एकदा मिळते आहे सिंगल आणि ती देखील लेग बायच्या स्वरूपात. अतिशय दमदार गोलंदाजीचं प्रदर्शन महेश काबूकरच्या माध्यमातून झालंय. षटकातील पुढचा बॉल. समोरच्या दिशेने बॉलला ड्राईव्ह केलंय. क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी दिनेश भुईरला आपण पाहतोय, मॅन फ्रॉम भिनार. पुन्हा एकदा सिंगल आणि अशा प्रकारे षटक क्रमांक पहिला कंप्लीट झालाय. पहिल्या षटकामध्ये एक गडी बाद. धावा धावफलकार आहेत फक्त आणि फक्त 4 धावा. अतिशय दमदार षटक त्या ठिकाणी फेकला गेला महेश काबूकरच्या माध्यमातून. पहिल्या बॉलवर खंडू पाटीलची विकेट आणि त्यानंतर मात्र प्रत्येक बॉल जो आहे तो अगदी अचूक टप्पावर फेकला गेला.
मध्ये मोठ्या फटक्यासाठी कोणत्या प्रकारची मुभा नाही आहे. अप्रतिम गोलंदाजी, सुरुवात चांगली झाली आहे त्या ठिकाणी. पहिलं षटक पॉवर प्लेचं षटक आणि पॉवर प्लेच्या षटकामध्ये कशा प्रकारे गोलंदाजी करावी याचं एक उत्तम उदाहरण पेश केलं महेश काबूकरने. संदीप मनेरा बॉलिंग ट्रॅकवर. षटक क्रमांक 2 फेकण्यासाठी पाहूया कशा प्रकारे गोलंदाजी करेल. या वेळेस हा बॉल आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, संपर्क चांगला आहे परंतु डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहेत. थोडी चुकी झाली आहे दिनेश भोईरच्या माध्यमातून आणि त्या चुकीचं रूपांतर दुसरी धावेमध्ये. 2 धावा कंप्लीट. धावफलक 2 ने पुढे सरकेल. धावा धावफलकावर झाल्या आहेत 6. एका बाजूला आपण पाहतोय बालाराम भोईर फॅन टीम बालाजी स्पोर्ट्स सरवली बाडा, तर दुसऱ्या बाजूला सुनील पाटील फॅन टीम फसुबाई इंटरप्राइजेस सारंगाव. चांगले संघ आहे दोन्हीही. षटकातील पुढचा बॉल. या बलेचा बॉल कव्हर ड्राईव्हचा फटका, डीप कव्हरला क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी. 1 धाव कंप्लीट. यस, भिरूला आपण त्या ठिकाणी पाहतोय फक्त आणि फक्त सिंगल. यस, फसुबाई इंटरप्राइजेस संघ आपण पाहतोय. दिशांत पाटील सुनील पाटील फॅन टीम. बघा जेवणाची व्यवस्था आहे या ठिकाणी. जे कोणी जेवणाचे बाकी असतील जेवण करून घ्या. मंडळाच्या वतीने ही सूचना मी तुमच्यापर्यंत पोहोचवतोय. षटकातील पुढचा बॉल. या भलेचा बॉल पुन्हा एकदा कव्हर रिझन मधून ट्रॅव्हल झालाय. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. 2 धावा कंप्लीट होत आहेत. संदीप मनेरा पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर. चांगले षटक फेकतोय आतापर्यंत. धाव फलकावर 9 धावा आहेत. इनफ टोटल अजूनही पाहायला मिळत नाहीये. या वेळेचा बॉल ऑन साइड लावण्यामध्ये बिरूच्या माध्यमातून चुकी झाली आहे त्या ठिकाणी. कॅच ड्रॉप आणि त्या दरम्यान 2 धावा कंप्लीट झाल्यात. धावफलक 2 ने पुढे सरकेल. 1-1. 11 धावा धावफलकावर आपण पाहतोय. समाधानकारक सुरुवात नाहीये आतापर्यंत. बालाराम भोईर फॅन टीम टॉस जिंकल्यानंतर फलंदाजी करतायत. या वेळेस खोलवर टप्प्याचा बॉल यष्टीचित करण्याचा प्रयत्न. सुरक्षित आहे त्या ठिकाणी दिनेश. पॉपिंग क्रीज मध्ये बॉल मात्र निर्धाव गेलाय. कमालीचं षटक संदीप मनेरा आतापर्यंत फेकतोय. अगदी अचूक टप्प्याची गोलंदाजी पाहायला मिळते संदीपच्या माध्यमातून. पहिलं षटक ज्या ठिकाणी भरपूर इम्प्रेस केलं महेश काबूकरने आणि त्यानंतर संदीप मनेरा देखील आकर्षित करतोय. या वेळेचा बॉल समोरच्या दिशेने मिलिंद भोईर झेल खाली आणि झेलच्या स्वरूपात दिनेश पाटीलची केली समाप्त. फलंदाज बाद. एवढा शॉट नाही फक्त टायमिंग बोला नेता बाहेर यांचा नाही.
अगदी या फटक्याचा विचार केल्यानंतर फटक्यामागे थोडी ताकद कमी पडली आणि परिणामस्वरूप बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर होऊ शकला नाही आहे. समोर उभा असलेला क्षेत्ररक्षक मिलिंद भोईर ज्याने अतिशय सुरेख झेल कंप्लीट केली त्या ठिकाणी. आणि अशा प्रकारे 2 षटकांचा खेळ देखील कंप्लीट झाला. 2 विकेट्स आणि धावा आहेत फक्त आणि फक्त 11. षटक क्रमांक 30 अर्थातच 50-50 षटक. बॉलिंग ट्रॅकवर संदीप मालीला आपण पाहतोय. पाहूया जे चॅलेंज आहे संदीप पुढे ते फलंदाज कंप्लीट करतील का की त्या उलट संदीप चांगली गोलंदाजी करेल. यावेळेस पहिलाच बॉल जोरदार अपील पंच सहमत नाहीयेत. अगदी पहिला बॉलवर स्लोवरचा वापर फ्लाईट दिली होती बॉलला. सिंगल कंप्लीट लेग बायच्या स्वरूपात ही धाव पूर्ण झाली आहे. संदीपकडे देखील व्हेरिएशन आहे. अगदी विविधतेने गोलंदाजी करताना आपण संदीपला भरपूर वेळा पाहिलाय. पहिला बॉलवर फ्लाईट दिली आणि आता मात्र हा दुसरा बॉल. त्या ठिकाणी बॉलला पुढे ठेवण्याचा प्रयत्न. लो फुल टॉस बॉल समोरच्या दिशेने ड्राईव्ह केलंय. एक धाव कंप्लीट. फक्त आणि फक्त सिंगल. एक पेक्षा अधिक काही एक नाही. टीम बालाजी स्पोर्ट्स सरवली पाडाने ठरवला की संदीपला टार्गेट करायचं, परंतु आतापर्यंत पहिल्या 2 बॉलमध्ये फक्त 2 सिंगल आल्यात. हे षटक खूप महत्त्वाचं आहे. चॅलेंजिंग ओव्हर. यावेळेस मात्र बॉल पुन्हा टाकावा लागेल. व्हाईट बॉलचा इशारा आला. अव्वांतर धाव मिळेल. यावेळेस देखील ऑन साईडला प्रहार झालाय. डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी. षटकातील पुढचा बॉल. यावेळेस बॉल पुन्हा टाकावा लागेल. व्हाईट बॉलचा इशारा. अवांतर धाव. 16 धावा धावफलकावर आहेत. संदीप मालीचं हे षटक आपण पाहतोय. या वेळेस बॉल ऑन साइडला उडवलाय. बॉल हवेमध्ये. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी. दिनेश भोईरच्या माध्यमातून काय कमालीची कॅच. अप्रतिम झेल आपण त्या ठिकाणी पाहतोय. फलंदाज नीलकंठ बॅक टू द डगआउट. अतिशय दमदार कॅच त्या ठिकाणी कंप्लीट केली दिनेश भोईरने आणि टीमचे ओनर या ठिकाणी आहेत सुनील पाटील साहेबांच्या माध्यमातून या झेलसाठी 500 रुपयाचं कॅश प्राइज आलंय. नीलकंठ भोईरला मैदान सोडावं लागला. महत्वाची विकेट मिळाली आहे त्या ठिकाणी. अगदी दमदार गोलंदाजी पाहायला मिळते आहे. पहिलं षटक महेश काबूकर, दुसरं षटक संदीप मनेरा आणि त्यानंतर संदीप माली देखील इम्प्रेस करतोय. संदीप पुन्हा एकदा. या वेळेस बॉल समोरच्या दिशेने उडवलाय. मिलिंद भोईरला पुन्हा एकदा ऍक्शन मध्ये यावं लागेल. चांगलं क्षेत्ररक्षण. थ्रो देखील चांगला झालाय, परंतु त्या दरम्यान 2 धावा कंप्लीट. धावफलक 2 ने पुढे सरकेल. 18 धावा धावफलकावर झाल्या आहेत. या षटकामध्ये आतापर्यंत 7 धावा खर्च केल्यात गोलंदाज संदीप मालीने. या वेळेस बॉल पडल्यानंतर बाहेर वळतोय. फटका खेळण्याचा प्रयत्नही झाला नाहीये.
आणि अशा प्रकारे बॉल निर्धाव गेलाय. षटक क्रमांक तिसरं कंप्लीट, ज्या षटकामध्ये 7 धावा खर्च झाल्यात. अर्थातच या 7 मधून 3 धावा ज्या आहेत त्या मायनस होतील. आणि आता मात्र आपण अल्पेश गायकवाड आमचे गुणलेखक यांच्या माध्यमातून जाणून घेऊया धावा किती झाल्या आहेत. यस, 15 धावा. 3 षटकांचा खेळ कंप्लीट. धावा धावफलकर आहेत 15. आई गावदेवी सोनाले टीमचे कॅप्टन आणि सोबतच रिद्धी सिद्धी काल्हेर टीमचे कॅप्टन. चला आपण टॉससाठी या. बिग फाईट, अजून एक चांगले मॅच तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळेल. आणि त्यानंतर बालाजी स्पोर्ट्स सरवली पाटा टीमला पुन्हा एकदा खेळावं लागेल. समोर बीबी स्पोर्ट इताडे हा संघ असेल. आई गावदेवी सोनाले आणि रिद्धी सिद्धी काल्हेर दोन्ही टीमचे कॅप्टन सज्ज राहा. बाटची मोठी गडा, शॉर्ट थर्ड मॅनला क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी. सिंगल मिळेल. बिरू पाटीलला आणलं गेलं षटक क्रमांक 4 फेकण्यासाठी. मात्र अजूनही इनफ टोटल धावफलकर पाहायला मिळत नाहीये. बालाराम भोईर फॅन टीम बालाजी स्पोर्ट्स सरवली पाटा टीमच्या बाजूने. षटकातील पुढचा बॉल, या बॉलचा बॉल, अजून एक चांगला बॉल त्या ठिकाणी. रुपेश मुकादम, यस, वाईट साठी रिव्ह्यूची मागणी. DRS चा वापर या ठिकाणी केला जाईल. बॅटिंग साईडने मात्र DRS ची मागणी झाली आहे. हा बॉल जो आहे तो पॉपिंग क्रीज मध्ये ना, यस, फलंदाज तर पॉपिंग क्रीज मध्ये आहे, परंतु बॉल वाईड लाईनच्या बाहेर आहे की आत हे मात्र या ठिकाणी तपासलं जाईल. प्रिन्स मूवीज टेक्निकल टीम या ठिकाणी सज्ज आहेत. अगदी दुरून खेळण्याचा प्रयत्न जरूर झाला होता. संपर्क पाहायला मिळाला नव्हता. भाऊ पाटील त्या ठिकाणी इंटरेस्टेड नव्हते आणि डिसिजन देखील तो झालाय. फेअर डिलिव्हरी. षटकातील पुढचा बॉल, या बॉलर्स देखील अजून एक वेगवान चेंडू. एक धाव त्या ठिकाणी कंप्लीट झाली आहे. सिंगल सोबत धावफलक पुढे सरकलाय. धावा धावफलकावर झाल्या आहेत 17. शांत सुरुवात आणि त्यानंतर अगदी शांत फलंदाजी आपल्याला पाहायला मिळते आहे. षटकातील पुढचा बॉल, समोरच्या दिशेने बॉलला ड्राईव्ह केलाय. फटका चांगला आहे. क्रिकेट मधील सुरक्षित फटका. बॉल निघून जातोय सीमा पार. 4 धावा चौकार. अतिशय चांगला फटका त्या ठिकाणी पाहायला मिळाला. 4 धावा आल्यात. 4 ने धावफलक 21 बेसवर पोहोचलाय. धावांचा वेग वाढवण्यासाठी बिग हिट मोठ्या फटक्यांची जरूर आवश्यकता आहे या ठिकाणी. बालाराम भोईर फॅन टीम बालाजी स्पोर्ट्स सरवली पाडासाठी. तर त्या विपक्ष आपण दिशान पाटील सुनील पाटील फॅन टीम फसुबाई इंटरप्राइजेस सारंगाव टीमचा विचार केला तर गोलंदाजी भरपूर चांगली झाली आहे. या वेळेस देखील ऑन साईडला क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी दिनेश भोईर. एक धाव कंप्लीट. दुसरी घेण्याचा प्रयत्न, दुसरी देखील कंप्लीट. षटकातील पुढचा बॉल, समोरच्या दिशेने बॉल उडवलाय. बॉल हवेमध्ये
मिलिंद भोईर झेल गेले आणि झेलच्या स्वरूपात अजून एक विकेट. किशोर पाटील बाकीचा ड्रॉकआउट. अजून एक महत्वाची विकेट मिळाली आहे त्या ठिकाणी बिरू पाटीलला. आणि अशा प्रकारे 4 षटकांचा खेळ देखील कंप्लीट झालाय. 4 षटकांची समाप्ती. धावा धावफलकावर आहेत 23 धावा धावफलकावर. शेवटचं षटक. प्रवीण म्हात्रे बॉलिंग ट्रॅकवर. षटकातील पहिला बॉल. पहिलाच बॉल ऑन साइडला प्रहार झालाय. फटका तर चांगला आहे मात्र मिलिंद भोईरचं चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय. 2 धावा कंप्लीट. अगदी 2 धावा वाचवला देखील आपल्या टीमसाठी मिलिंद भोईरने असंच म्हणावं लागेल. चांगलं क्षेत्ररक्षण डीपमध्ये आपण पाहिला. 2 धावांच्या मदतीने धावफलक 25 वर पोहोचलंय. प्रवीण म्हात्रे पुन्हा एकदा षटकातील पुढचा बॉल टाकण्यासाठी सज्ज होतोय. ऑन साइडला प्रहार तर झालाय. डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहेत. एक्झिट काय घडलंय पाहूया. यस 4 धावा मिळतील. चौकार. हे आपण ऍक्शन रिप्ले मध्ये पाहू शकता. प्रयत्न तर भरपूर चांगले झाले होते त्या क्षेत्ररक्षकाच्या माध्यमातून. बॉल स्टॉप केला गेला परंतु सीमारेषेलगत पाय होता. 4 धावा त्या ठिकाणी मिळाल्या आणि 4 ने धावफलक 29 वर पोहोचलंय. प्रवीण म्हात्रेला आपण पाहतोय. षटकातील पुढचा बॉल. यावेळेस बॉल खाली राहतोय पडल्यानंतर. 1 धाव त्या ठिकाणी कंप्लीट झाली आहे. 22च्या स्वरूपात ही धाव आली आहे. यष्टीरक्षकाची थोडी चुकी आणि त्या चुकीचं रूपांतर एका धावेमध्ये. शेवटच्या अंतिम षटकाचा खेळ चालू आहे. आतापर्यंत धावा झाल्या आहेत 30. प्रवीण म्हात्रे पुन्हा एकदा. या वेळेस बॅटची गडा आणि त्यानंतर काय कमालीची कॅच. फलंदाज बाद जितू. जितूची विकेट मिळाली त्या ठिकाणी. षटकातील पुढचा बॉल. यस स्टेप मध्ये चुकी. या वेळेचा बॉल समोरच्या दिशेने. बॉल हवेमध्ये. बिरू पाटील झेल गेले आणि झेलच्या स्वरूपात अजून एक विकेट. फलंदाज बाद.
अगदी क्षेत्ररक्षण जे आहे ना ते भरपूर चांगलं पाहायला मिळालंय. फसुबाई एंटरप्राइजेस सारंगाव टीमच्या बाजूने प्रत्येक क्षेत्ररक्षकाने आपापल्या बरीने 100% देण्याचं काम त्या ठिकाणी केलंय आणि त्यामध्ये आतापर्यंत त्यांना यश देखील मिळालंय. मी तर म्हणेन काही धावा ज्या वाचल्यात ना त्या क्षेत्ररक्षकांच्या माध्यमातून वाचल्या गेल्यात. कॅचेस देखील भरपूर चांगल्या पकडल्या गेल्या. वीरू पाटील असेल, मिलिंद भोईर असेल, दिनेश भोईर असेल यांच्या माध्यमातून देखील. त्यानंतर पहिल्या बॉलवर संदीप मालीने देखील भरपूर चांगली कॅच पकडली होती. महेश काबूकर यष्टीरक्षकाच्या भूमिकेत त्या ठिकाणावरनं देखील एक चांगला झेल आपल्याला पाहायला मिळाला. आणि बालाजी स्पोर्ट्स सरवलीपाडा टीमचा विचार केला तर तू चल मी देखील आलोच ही परिस्थिती आतापर्यंत पाहायला मिळते आहे. कोणताही फलंदाज अगदी तक धरून उभा राहिलेला नाही आहे. यस, विकेट हॅट्रिकसाठी 500 रुपयाचं कॅश प्राईज आहे. टीम ओनर सुनील पाटील साहेबांच्या माध्यमातून बॅक टू बॅक 2 विकेट्स घेतल्यात आणि आता मात्र विकेट हॅट्रिकवर आहे प्रवीण म्हात्रे. या वेळेचा बॉल पुन्हा टाकावा लागेल. व्हाईट बॉलचा इशारा. अवांतर धाव मिळेल. अवांतर धावेच्या मदतीने धावफलक पुढे सरकलाय. 31 धावा धावफलकावर झाल्या आहेत. नेक्स्ट मॅच पुढच्या मॅचचा टॉससाठी उपस्थित राहायचं आहे. आई गावदेवी सोनाले टीमचे कॅप्टन आणि सोबतच रिद्धी सिद्धी काल्हेरी टीमचे कॅप्टन. षटकातील शेवटचा बॉल प्रवीण म्हात्रे. या वेळेचा बॉल ऑन साइडला उडवलाय. बॉल हवेमध्ये क्षेत्ररक्षक जज करतायत. कॅच पकडली गेली आहे. यस, बॅक टू बॅक सलगची 3री विकेट प्रवीण म्हात्रेसाठी. काय कमालीची गोलंदाजी आपण पाहतोय. 500 रुपयाचं कॅश प्राईज देखील आहे नक्कीच. आणि अशा प्रकारे 5 षटकांचा खेळ कंप्लीट झालाय. 5 षटकांची समाप्ती. 31 धावा धावफलकावर आहेत. 32 धावांचं माफक लक्ष या ठिकाणी उभं केलंय. या लक्ष्याचा बदला कशा प्रकारे केला जाईल आपण पाहणार आहोतच. मात्र तत्पूर्वी आपण टॉसकडे बोलूया. आई गावदेवी सोनाले टीमचे कॅप्टन आणि सोबतच रिद्धी सिद्धी काल्हेरी टीमचे कॅप्टन. चला आपण टॉससाठी या. चला टॉससाठी या. आणि सन्माननीय नितीनजी पाटील आपणास विनंती करतोय की आपण देखील या आपल्या शुभ हस्ते पुढच्या मॅचचा टॉस या ठिकाणी उडवला जाईल. यस, कॉइन तर दोन्ही टीम्सला माहिती आहे. एका बाजूला अध्यक्ष साहेब, दुसऱ्या बाजूला संस्थापक अध्यक्ष साहेब नितीन पाटील साहेबांच्या शुभ हस्ते आपण हा टॉस या ठिकाणी उडवतोय. टीम आई गावदेवी सोनाले चे कॅप्टन के मडवी यांचं म्हणणं आहे कुंदन पाटील संस्थापक अध्यक्ष आणि तेच आलाय. आपण फक्त डिसिजन विचारूया. के मडवी. यस, कैलास या ठिकाणी आहेत. टॉस जिंकलाय, काय करणार? क्षेत्ररक्षण स्वीकारलाय. यस, त्वरितच मॅचला आपण सुरुवात करणार आहोत. तर तुम्हाला मी टॉस बॉक्स मधून घेऊन चालतोय कॉमेंट्री बॉक्स मध्ये, ज्या ठिकाणी व्हॉइस ऑफ मानकोली भिवंडी कालीराम केनी उपस्थित आहेत. ओव्हर टू द कॉम बॉक्स. खूप खूप धन्यवाद संदेश वखारे. यानंतरच्या 40+ कॅटेगरीची नाणेफेक जिंकून आई गावदेवी सोनाले संघाचे संघनायक के कैलास मडवीनं प्रथम घेतला गोलंदाजीचा निर्णय आणि रिद्धी सिद्धी डेव्हलपर काल्हेर संघाला फलंदाजीसाठी आमंत्रण दिलेलं आहे. चला आपण जाऊया चालू सामन्याच्या दुसऱ्या इनिंगमध्ये. विजयासाठी 32 धावांचं फक्त लक्ष आहे. 30 चेंडू आणि 32 धावा. सोपी समीकरण. फसुबाई एंटरप्राइजेस सारंगाव, सुनील पाटील आणि दिशांत पाटील यांची टीम या BPL 2025 मध्ये चांगली
कामगिरी करते. सलग 2 विजय, त्यानंतर अगदी तिसऱ्या विजयासाठी 30 चेंडूमध्ये 32 धावा बनवायचे आहेत. सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक सहर्ष स्वागत. चला सामन्याला लगेच सुरुवात करा आपण. रिद्धी सिद्धी डेव्हलपर काल्ले आणि आई गावदेवी सोनाली यानंतर आपण लगेच तयार राहायचं. 30 चेंडू 32 धावा. सोपं समीकरण आहे, सोपं समीकरण. बघूया, या कधी कधी सोपं समीकरण खूप कठीण बनतं. आणि सलामी जोडी SK आणि महेश काबूकर. बाळारामजी भीर बघा, आपल्या संघातील खेळाडू प्रशांत म्हात्रे याच्या पहिल्या रजनीमधील प्लेअर ऑफ द नाईट हे पारितोषिक आपल्याकडे शिल्लक आहे. ते तुम्ही सामना संपल्यानंतर घेऊन जायचं आहे. प्रशांत म्हात्रे, चोरोबा कोण. सामन्याला होते सुरुवात. गोलंदाज किशोर पाटील. पहिला चेंडू महेश काबूकर खेळतील. पहिला चेंडू पिछा केला होता, मात्र चेंडू आणि बॅटमध्ये संपर्क नाहीये. डॉट बॉलची सुरुवात. 30 मध्ये 32 रोखायचे आहेत. बालाजी स्पोर्ट सडोली पवार टीमला 5 गोलंदाजांच्या खांद्यावरील जबाबदारी आहे. तर 30 मध्ये 32 पसुबाई एंटरप्राइजेस सारंगाव संघाला बनवायचे आहेत. हा चेंडू अतिशय चांगला लेफ्ट कटचा फटका. अगदी क्षेत्ररक्षकाने प्रयत्न जरूर केले, मात्र त्याच्यात अपयश आलाय. चेंडू चाललाय डीप थर्ड मॅनला. 4 धावांसाठी चौकार. हिम्मत पाटील वेलकम. रिद्धी सिद्धी डेव्हलपर कल्लीर आणि आई गावदेवी सोनाले. हा चेंडू अगदी ऑन साईडला टर्न करत होता, ताकद मिळाली नव्हती. चांगला चेंडू आपण पाहिला किशोर पाटील यांचा. श्री कालिका माता खारबाव संघाचा हा एक चांगला खेळाडू किशोर पाटील. महेश काबूकर विक्रम स्पोर्ट वडुणोगर तर SK शेलुमता वाल संघाचा खेळाडू. आज आपण भिवंडी प्रीमियर लीग अध्यक्ष चषकाच्या 4थ्या रजनीमध्ये आहोत. सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक सहर्ष स्वागत. आमचे मित्र नितीन शेठ पाटील दापोडे, वीर तानाजी दापोडे संघाचे एक फलंदाज, यांचं देखील मान्यवर कक्षामध्ये शुभागमन. बालरामजी भोईर असतील, बालाजी स्पोर्ट सरवडे संघाचे संघ मालक, त्यानंतर आमचे संतोषजी तरे, नंदेवदादा पाटील आणि माणिकदादा पाटील असे मान्यवर कक्षामध्ये आमचे उपस्थित मान्यवर आम्हाला पाहायला मिळतात. 4 चेंडूमध्ये 5. हा चेंडू देखील बॅटला चाटे, निष्ठरक्षकाच्या हातामध्ये. फलंदाज SK
झेलबाद महेश भोईर. बघा दोन्ही खेळाडू शेलोमता वर्ल्ड संघाकडून खेळतात. एसके बाद झालेत आणि मैदानामध्ये महेश भोईर चाललेत. दैवान भंडारी आपल्या देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत. डॉक्टर संदीप भोईर, सतीश राजन डी, संतोष मडवी, सत्यवान पाटील सर्वांचं मनपूर्वक सहर्ष स्वागत. नक्कीच बंद्रा मारुती काल्हेर संघाचे संगणक आणि उत्कृष्ट खेळाडू नक्कीच सहदेव पाटील आमचे चव्हाण सारंगाव संघाचे एक युवा खेळाडू यांनी पसुबाई एंटरप्राइजेस सारंगाव टीम नक्की सुनीलदादा पाटील आणि दिशांत पाटील यांच्यासाठी शुभेच्छा दिल्यात. धन्यवाद. सहदेव पाटील आपले देखील मनपूर्वक सहर्ष स्वागत. बघूया महेश भोईर नवीन फलंदाज. इथे या चेंडूवर एक सिंगल धाव मिळेल. सिंगलनं धावसंख्या पोचलेली आहे. 1 ओव्हरच्या समाप्तीनंतर 1-6. नक्कीच आपण चर्चा करत होतो बंद्रा मारुती काल्हेर संघाचे विजय पाटील यांची, कारण की त्यांचा चिरंजीव कुमार स्मिथ विजय पाटील याची ठाणे जिल्हा कबड्डी चाचणी स्पर्धेमध्ये सिलेक्शन व खेलो इंडिया कबड्डी सिलेक्शन मध्ये त्याची वर्णी लागलेली आहे. क्या बात आहे. स्मिथ विजय पाटील, तुला पुढील वाटचालीसाठी खूप साऱ्या शुभेच्छा आहेत. BPL 2025 या स्पर्धेच्या माध्यमातून नक्की सुनील पाटील यांचे चिरंजीव स्मिथ विजय पाटील काल्हेरच्या अगदी लघु क्रीडा मंडळाच्या संघामधून तो कबड्डी खेळतो आणि त्यांची ठाणे जिल्हा चाचणी निवड समिती सिलेक्शन आणि त्यानंतर खेलो इंडिया कबड्डी साठी सिलेक्शन निवड झालेली आहे. त्याला पुढील वाटचालीसाठी खूप साऱ्या शुभेच्छा. 1 ओव्हर 6. आता उर्वरित 24 मध्ये बनवायचे आहेत. 24 30चं लक्ष आहे. 32चं लक्ष सॉरी 32 आहेत म्हणजे 26 बनवावे लागतील. हा चेंडू महेश भोईरने उडवलाय. उंची मिळाली, लांबी कमी, झेल ड्रॉप झालाय. मला वाटतं तिथे निलकांड भोईर होते. नक्की साधा सोपा झेल डीप मिड विकेट रिझनला सोडलाय. 7 धावा. उमेश चौधरी सोनादेवी टेंबर संघाचा खेळाडू. उमेशकडे देखील चांगली क्वालिटी गोलंदाजी आहे. सोनादेवी टेंबर संघाकडून खेळताना आपण नेहमीच उमेशला चांगली गोलंदाजी करताना पाहिलेली आहे. लॉंग रनअपनं ओव्हर द विकेट. इथे अगदी खोलवा टप्प्याचा चेंडू डिफेन्सिव्हरित्या महेश काबूकर चेंडूला खेळलेत. डीप मधून काय क्षेत्ररक्षक आलेत चेंडूवर अगदी वेगानं. नक्कीच गावदेवी नांकर या संघाचे खेळाडू आहेत. सोमनाथ खूप भरून आलेत. क्या बात आहे. डीप सुपरकडे आहेत सोमनाथ. आणि गावदेवी नांकर या संघाचे ते 40+ चांगले खेळाडू आहेत. 9 धावा झाल्यात. इथे देखील चेंडू हलक्या हाताने केलेला आहे. पुन्हा एकदा सोमनाथ चेंडूवर झेपावतात. रॉकेट थ्रो मित्र इनिंग बिटवीन द विकेट. इथे बघूया भाऊसाहेबने 3ऱ्या पंचांची मदत घेतलेली आहे. इथे 2 की 1 फलंदाज बाद की सेफ. बघूया आमचे पंच सुनील म्हात्रे सर हा निर्णय आमच्यापर्यंत सोपवतील. वेलकम हेमंतदादा भोईर. फलंदाज साहेब आहेत. चांगली रनिंग मिळून द विकेट. महेश काबूकर गुड रनिंग. सोमनाथचं देखील कौतुक करावं लागेल. काय फिल्डिंग केली होती.
आणि थ्रो देखील चांगला केला होता. धावसंख्या 11, 9 चेंडू 11 धावा. सुनील दादा खुश आहेत. मला वाटतं सलगचा तिसरा सामना खेळतायत आणि फक्त 32 बनवायचे आहेत. 30 मधून पहिले 2 सामने जिंकलेले आहेत आणि टीम मध्ये प्रशांत एक चांगला खेळाडू आहे कालवार संघाचा. नेहमीच डगआउट मध्ये हास्य पाहायला मिळते. चांगला झेल उमेश चौधरीनं टिपलाय स्वतःच्या फॉलोथ्रोमध्ये आणि फलंदाज महेश काबूगार झेलबाद. कधी कधी जास्त सावध पावित्र्य देखील आपल्या अंगाशी येते. असाच प्रकार इथे महेश काबूगरच्या बाबतीत घडलेला आहे. वेलकम सुस्वागतम. आई गावदेवी सोनाला संघाचे संघ मालक संजय मडवी यांचे इथे शुभागमन झालेले आहे. आपलं मनपूर्वक सरचे स्वागत आहे. के विनोदभाई पाटील, अरुण पाटील, अरविंद पाटील, अनिल म्हात्रे, संतोष म्हात्रे, चिंतामण पाटील सर्व खेळाडू येतात त्यांच्यासोबत. इथे फलंदाज अजून एक झेलबाद होत आहेत. दिनेश भोईर बाद झालेत. वेलकम संजयजी मडवी निवांत आलेत. या स्पर्धेचा पहिला सामना जिंकलाय, दुसरा सामना हरलेत आणि आता तिसरा सामना सुरू होईल. वेलकम सोमनाथ पाटील, या सॉरी सुदाम पाटील, संतोष पाटील, आई गावदेवी सोनाले 40+ संघटक. बघू शकता आपण सँडी पाटील, त्यानंतर सतीश तले, अविन माली, अगदी कंप्लीट टीम आहे. आई गावदेवी सोनाली आणि रिद्धी सिद्धी डेव्हलपर काल्लेर. बघू हॅट्रिक ऑन उमेश चौधरी. या स्पर्धेची पहिली विकेट हॅट्रिक आपल्या नावावर करतील ना. इथे फटका उडवलाय मात्र कॅप मधून चेंडू चाललाय सँडी मालीच्या बॅटमॅन चौकार. प्रशांतची हॅट्रिक झाली नाहीये तरी 2 विकेट घेतले आणि वाईट टाकला. ती क्रिकेटमध्ये हॅट्रिक कंप्लीट नाहीये. तुम्हाला हॅट्रिक घ्यायची असेल तर सलग 3 चेंडूंवर 3 फलंदाज बाद करावे लागतील. दोन ओव्हर 15 आणि आता 3 ओव्हरमध्ये पाहिजे 17. ही 50-50ची ओव्हर काय चमत्कार करून देईल बघूया. किशोर पाटील हसतायत आणि तिसऱ्या ओव्हरसाठी खंडू पाटील शिवनेरी स्पोर्ट आमनी या संघाचे एक उत्कृष्ट खेळाडू
बघूया 50-50 साठी चॅलेंज केला आहे फसुबाई इंटरबाजे सारंगाव टीमच्या फलंदाजानं खंडू पाटीलला. या ओव्हरमध्ये जर 50-50चं तंत्र सफल झालं तर सामना फिनिश होईल. अन्यथा खंडू पाटीलवर चांगली टाकली तर नक्कीच पुढील 2 गोलंदाजांना संधी मिळेल. बालाजी स्पोर्ट ठाकूरवाडा संघाच्या खेळाडूंना. बघूया 50-50 फलंदाज समोर आहेत. महेश भोईर पहिला चेंडू स्विंग अँड मिस वा डॉट बॉल. एक तर काढलाय, अजून 5 बाकी आहेत. सँडी पाटील वेलकम. विक्रम स्पोर्ट वणुणुगार संघाचा यशस्वी संघनायक. संजय मडवी देखील आज आम्हाला जोडलेत. आई गावदेवी सोनाळे संघाचे संघ मालक. इथे अजून एक डाट. आता कठीण होईल, आता कठीण होईल 16 धावा बनवणं. आता 4 मध्ये 16, 4 चेंडू 16 बनवायचे आहेत. बनवलं तर प्लस, नाही बनवलं तर मायनस. खंडू पाटील इथे फटका बसलाय. सेफ लावले चेंडू, कारण की क्षेत्ररक्षक खूप दूरवर आहेत. 2 पूर्ण केलेत. किशोर पाटीलने चेंडू उचललाय शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर रिझन मधून. 2 धावांना संघाची टोटल 17. आता बनवायचे आहेत अजून 15. मात्र 50-50ची ओव्हर आहे. 50-50च्या ओव्हर मध्ये चढ उतार नक्कीच. 3 चेंडू मध्ये 2 आलेत, अजून 3 मध्ये 14. हा फटका चांगला आहे. चेंडू चालला अगदी लांबा प्रेझेंटला. चांगली फिल्डिंग होते किशोरच्या माध्यमातून. इथे देखील 2 धावा. 2 धावांना संघाची टोटल 19. मिलिंद भोईरनं चांगले झेल टिपले. की ज्या सामन्यातून दिनेश भोईरनं चांगला झेल टिपला. काय दिनेश भोईरनं झेल टिपला होता लॉंग ऑन रिझनला. एकोणावीस धावा आता 2 मध्ये बनवायचे आहेत 12. इथे एकच बनली. सँडी दुसऱ्या बनवालाय आणि ते फलंदाज महेश भोईर. धावची बात नक्कीच. लहू के 2 रंग. लहू पाटील जे हनुमान सारंगाव संघाचे एक उत्कृष्ट एसटी रक्षक आणि चांगला फलंदाज आहे. एकता स्पोर्ट सारंगावचा रेग्युलर क्रिकेट देखील या खेळाडूंना भरपूर चांगला केलेला आहे. 5 चेंडू मध्ये आले 5. संघाची टोटल 20, बनवायचे 32 आणि यावर मध्ये मायनस वर गाडी आहे फसुबाई इंटरबाजे सारंगाव संघाची. किशोर पाटील हसतायत. नक्कीच 32 बनल्यात. 40-45 बनल्या असत्या तर चांगली संधी निर्माण झाली असती. आता क्रिकेटमध्ये जर आणि तर, किंतु आणि परंतु या शब्दांना थारा नाहीये. काय खंडू पाटीलनं गोलंदाजी केलेली आहे. 5 चेंडूमध्ये 5 दिलेत. 50-50ची ओव्हर. बघूया किती कमी होतील. 5 मधून 2 की मोठा फटका येईल, अजून धावा बनतील. याचं उत्तर हा चेंडू देऊन जाईल. हा चेंडू 13 स्तरावर टाकलाय लहू पाटील साठी आणि 50-50ची ओव्हर 5 धावांवर कंप्लीट केलेली आहे आणि 5 मधून नक्कीच आता 2 मायनस होतील. टोटल बनले 20 आणि संघाची सुधारित धावसंख्या 18 आणि आता 14. 18 बनले, 14 बनवायचे आहेत. 12 मध्ये 14. अरविंद पाटील, विनोद पाटील, सुदाम पाटील, सँडी पाटील, अगदी चिंतामण पाटील, अरुण पाटील,
काय टीम आहे जबरदस्त. संतोष मडवी, अनिल म्हात्रे, के अविन माली, सतीश तले, जबरदस्त टीम आहे. मात्र काल पीए पाटील अँड कंपनी यस पुकडलाय सतीश तले, लसित मलिंगा आप गावदेवी वेले नक्की संजय मडवीची टीम एक कम्प्लीट टीम आहे. मला वाटतं एखाद्या भिवंडीच्या रेग्युलर टीमला देखील ती पराभूत करू शकेल अशी ताकद आहे. आमचे संतोष पाटील देखील आज आहेत संघाला सपोर्ट करण्यासाठी. आई गावदेवी सोनाले 40+ चे संघनायक. गत वर्षी ते खेळले होते BPL, या वर्षी त्यांना संधी कमी मिळाली. असं निसर्गाचा नियम आहे, बदल होणं गरजेचं आहे. धक्क्याने माणूस सुधारतोय. चुका सुधारण्यासाठी मनुष्य प्राणी हा पृथ्वीवर जन्माला आलाय. मुलखान भोईर सँडीसाठी हा चेंडू तेच तर टाकलाय. एसटीच्या मागे अगदी एसटी रक्षक चांगली कामगिरी करतात. नक्कीच फलंदाजी करणाऱ्या संघाकडून लिहूची मागणी केली आहे. पंचांच्या निर्णयाला इथे चॅलेंज केलाय. बघूया सॉफ्ट सिग्नल तर चेंडू डॉट आहे. मात्र इथे सँडीनं DRS घेतला आहे. बघूया तिसरे पंच सुनील म्हात्रे हा निर्णय आमच्यापर्यंत पोहोचवतील. डॉट बॉल फेअर डिलिव्हरी आहे. रिव्ह्यू गमावलेला आहे. फसोबाई इंटरव्ह्यू सारंगाव टीम तुम्हाला पुन्हा रिव्ह्यू घेता येणार नाहीये. 11 मध्ये 14. इथे अजून एक गती परिवर्तन. काय निलकंठ भोईरनं 2 चेंडू डॉट केलेत. वा सँडी नक्की सँडीवर थोडासा दबाव. एक चौकार सँडीनं पहिल्या चेंडूवर ठोकलाय. त्यानंतर 2 चेंडू तो डॉट केलाय. आता 10 मध्ये 14. 10 चेंडू 14 धावा. धावा कायम आहेत. 2 चेंडू कमी झालेत. चांगला आपली इच्छा फटका. मात्र तिथे प्रोटेक्शन आहे. खेळाडू उभे आहेत दुसरी धावेसाठी. इथे सँडीने आपली विकेट दिलेली आहे. नक्की सँडीने विकेट सोडली. 2 चेंडू डॉट गेल्यानंतर थोडेसे दबावामध्ये आले आणि मला वाटते स्वतः त्यांनी विकेट आपली इथे दिलेली आहे. बघूया मिलिंद भोईर नऊ चेंडू आणि 13 धावा. 9 मध्ये 13. सुनील दादा डबल खालून वरती आलेत. पहिले वरून खाली गेले आणि आता पुन्हा सीडीवरून पुन्हा वरती आलेले आहेत. आमचे गोल्डमॅन आहेत. नक्कीच अगदी फसुबाई इंटरनॅशनल संघाचे सर्व खेळाडू खुश आहेत. असा ऑनर त्यांना मिळाला आहे. हे अगदी चांगलं व्यक्तिमत्व. बघायची गरज नाही. आम्हाला जोर द्या. गोलंदाज निलकंठ भोईर बालाजी स्पोर्ट्स सरवलीपाडा संघाचे संघनायक. हा फटका फसला. इथे बघूया स्टंपला चेंडू तर डायरेक्ट लागला आहे. मात्र पंच तिसऱ्या पंचांची मदत घेत आहेत. मैदानी पंचांपेक्षा आमच्या तिसऱ्या पंचांना जास्त बिजी ठेवलाय या सामन्यातून. आणि फलंदाज आपल्या घरामध्ये सुखरूप आहेत.
नक्कीच एक धाव इथे कंप्लीट. टाळ्यांचा आवाज आला होता स्क्रीनवर रिप्ले बघितल्यानंतर. धावसंख्या झाली ती 20. आता 8 चेंडू आणि 12 धावा. 8 मध्ये 12. एक मोठा फटका खेळावाच लागेल. सिंगल न काम बनणार नाहीये. दिनेश भोईरचा झेल. वा काय झेल टिपडत आज. त्यानंतर आपण पाहिलं तर मिलिंद भोईरने देखील चांगले झेल घेतलेत. 8 चेंडू 12 धावा. काय फिल्डिंग आहे. वा गुड फिल्डिंग. लवू पाटीलचा फटका काय अडवलाय. स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये गोलंदाज नीलकंठ भोईरनं. नक्कीच धावसंख्या 21. नीलकंठ भोईरनं आतापर्यंत 5 चेंडू फेकलेत. 3 धावा दिलेत. अजूनही बनवायचे 11 आणि चेंडू शिल्लक आहेत 7. मैच बनते का अल्पेश. नक्कीच मैच तो बन गए लेकिन किस टीम के साथ. हा फटका बघूया. अगदी फलंदाज मिलिंद भोईर धावची बाबत बघूया. लवू पाटील पंच इशारा करतील. क्रॉसिंग क्रॉसिंग काय पार होतो. नाही जमत करा. मिलिंद भोईर बाद आहेत. चला फलंदाज बाद आहेत. मिलिंद भोईर 3 ओव्हर 4 ओव्हर संपलेत. धावा बनलेत 22 आणि आता 6 मध्ये 10. संदीप मनेरा चिंतेत. सुनील दादा पाटील थोडेसे चिंतेत आहेत. सामना अजूनही संपलेला नाहीये असा संकेत दिला आहे बालाजी स्पोर्ट सरोलीपाडा टीमच्या गोलंदाजानं. 6 मध्ये 10. चला सामना लगेच आपण सुरू करा. शेवटचे ओव्हर गोलंदाज धाव वाचवण्यासाठी बालाजी स्पोर्ट सरोलीपाडा संघाकडून. जितेंद्र म्हात्रे कालिका माता खारबाव संघाचा खेळाडू. 6 मध्ये 10. दोन ओव्हरला 14 होत्या आणि 6 मध्ये 10 आलेत. म्हणजे नीलकंठ भोईरने फक्त 4 धावा दिलेत.
बघूया धीरज म्हात्रे काय गोलंदाजी आहे धीरज म्हात्रेची. दोन चेंडू आणि आता 3 धावांची गरज. 4 मध्ये 7 दिलेत आणि आता 2 मध्ये 3 रोखायचे आहेत. हा षटकार टोकून लहू पाटीलनं पुन्हा एकदा सामना फसुबाई इंटरनेशनल सारंगाव संघाच्या बाजूने वळवण्याचा प्रयत्न केला आहे. धीरज म्हात्रेनं काय मुकेश पाटीलला 3 चेंडू टाकले, फक्त 1 दिली आणि चौथ्या चेंडूवर लहू पाटीलला स्ट्राईक मिळाल्यानंतर षटकार टोकला आहे. हा चेंडू खूप निर्णायक असेल. या चेंडूवर सामना फिनिश होईल की शेवटच्या चेंडूवर सामना जाईल याचं उत्तर हा चेंडू तुम्हा आम्हाला देऊन जाईल. 1 चेंडू 3, 2 चेंडू 3. 32चं लक्ष. हा चेंडू आउटसाइड ऑफ स्टंप. पंचांचा आला वाईटचा इशारा. नक्कीच अगदी इथे पंचांच्या निर्णयाला चॅलेंज केला आहे आणि गरजेचं आहे. आता शेवटचे 2 चेंडू आहेत आणि रिव्ह्यू घेतला आहे. आणि वाईट बॉल आहे. 1 धाव होईल. धावसंख्या 30. आता 2 मध्ये 2.
2 चेंडू 2 धावा. धीरज म्हात्रे पुन्हा एकदा दबाव. पहिल्या 3 मध्ये 1 आणि नंतरच्या 1 चेंडू मध्ये 7. षटकार आणि वाईट. आता 2 मध्ये 2 वाचवायचे आहेत. बघूया रुपेश काहीतरी कानमंत्र देतोय आपल्या सहकार्याला. नक्कीच अगदी बालाराम भोईर देखील खुश आहेत. धाबा जरूर बनवले होते 31 मात्र 32 धाबा. नक्कीच मॅच रफ अँड टफ झालेली आहे. इथे एक धाव आणि आता स्कोरिंग लेवल. 1 चेंडू 1. मुकेशनं याआधी 3 चेंडू खेळलेत. 1 धाव बनवले आणि पुन्हा एकदा आता नंबर मुकेशचा आलाय. एक चेंडू 1. चला वेळ कमी घ्या आपण. चला भरपूर वेळ घेतो आपण दोन्ही टीमना. मात्र सर्व प्रेक्षकांची आणि खेळाडूंची मनं जिंकली आहेत. बीबी स्पोर्ट हिताडे टीम संगणक आपण असेल तर रिपोर्टिंग करा. 1 चेंडू 1 धाव. मुकेश पाटील. 1 चेंडू 1. गणपती बाप्पा. मुकेशने 4 चेंडू खेळले. 1 धाव घेतली. लवू नाराज आहे. धीरज म्हात्रे 1 मॅन आर्मी. बघा 12 मध्ये 14 होत्या आणि हा सामना जिंकलाय बालाजी स्पोर्ट सरवली टीमनं. चला या सामन्याचा सामनावीर धीरज म्हात्रे ज्यांनी नक्कीच 10 धावा डिफेंड केल्या. एक षटकार खाल्ला. एक वाईट दिली तरी देखील त्यांनी धावा वाचवलेत आणि आपल्या संघाला मौल्यवान सामना जिंकून दिला आहे. गंगामाता गुंडवली संघाचा करता धरता धीरज म्हात्रे या सामन्याचा हिरो. बघा दिनेश भोईर आणि प्रशांत भाऊ दोघांना 500 रुपये आलेले आहेत. आपल्याला पारितोषिक सुनील दादाकडून आले ते घेऊन जायचं आहे.